58. विषय असा सुरू आहे की श्रवण म्हणजे काय, मनन म्हणजे काय, निधिध्यासन म्हणजे काय आणि निधिध्यासनाची परिपक्व अवस्था म्हणजे समाधी, तिचं लक्षण काय, हा सर्व विषय सुरू आहे. श्रवण म्हणजे काय, काल आपण पाहून आलोय. तत्वमस्यादी महावाक्यांचं अर्थानुसंधान करणं म्हणजे श्रवण. महावाक्यांना जीव आणि ब्रह्माची एकताच सांगायची आहे अशा प्रकारचा निश्चय होणं याला श्रवण असं म्हणतात. युक्तीने सुद्धा हे जीव ब्रह्मैक्य संभवनीय आहे असं अनुसंधान करणं याला मनन असं म्हणतात. त्यानंतर श्रवण आणि मननाच्या द्वारा संपूर्ण संशयाची निवृत्ती झाल्याच्या नंतर त्या जीव ब्रह्मैक्याच्या ठिकाणी अंतःकरणाला स्थापन करणं. कसं स्थापन? एकतानत्व, दुसऱ्या अनात्म्याच्या आकाराची वृत्ती न होणं, सतत ब्रह्मात्मैक्याकार असाच अखंड वृत्तीचा प्रवाह सुरू राहणं, याला निधिध्यासन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर याच निधिध्यासनाची परिपक्व अवस्था म्हणजे समाधी. त्या समाधीचं लक्षण केलं की ध्यातृध्याने परित्यज्य क्रमात ध्येयैक गोचरम निवातदीपवत चित्तम समाधीरभिधीयते. ध्याता कोण आहे, ध्यान काय चाललंय याचं भान विसरून केवळ ध्येय म्हणजे जीव ब्रह्मैक्य याच आकाराची केवळ वृत्ती राहणं, याला समाधी असं म्हटलेलं आहे. अनात्माकार वृत्ती न होणं. निधिध्यासनामध्ये अनात्माकार होते पण तो झटिती म्हणजे ताबडतोब पुन्हा आत्माकार करतो. प्रयत्नाने तो आत्माकार वृत्ती करीत राहतो, त्याला निधिध्यासन म्हणतात. आणि हे प्रयत्न भरपूर झाले की मग प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणून त्याला आता मी ध्यान करतोय, मी ध्याता, हे ध्यान, अशा प्रकारचं भान राहत नाही. त्याची वृत्ती अखंड ब्रह्मात्मैक्याकारच राहते. वायुरहित प्रदेशामध्ये जसा दिवा हा निश्चल राहतो तशी त्याच्या अंतःकरणाची वृत्ती केवळ ब्रह्मात्मैक्याकारच राहते. याला समाधी असं म्हटलेलं आहे. हा वेदांताचा निधिध्यासनानंतरचा प्राप्त होणारा समाधी आहे. तिथं वृत्ती आहे की नाही, आत्म्याला विषय करणारी वृत्ती, तिथं प्रयत्न तर नाही. मग वृत्ती कशी होते? कोणतीही वृत्ती कोणत्याही आकाराची व्हायची असेल तर प्रयत्न लागतात. प्रयत्ना वाचून त्या आकाराची वृत्ती होत नसते. मग समाधीमध्ये तर त्याला ध्यातृत्वाचं ध्यानाचं भान नाही म्हणता. मग तिथं प्रयत्न बंद पडले असतील, मग तिथं वृत्ती आत्माकार कशी होते? तर याचं उत्तर दिलं की तिथं वृत्ती असतात. अगोदर तर तिथं वृत्ती असतात हे मान्य करावं लागतं. नाही असं म्हणता येत नाही. कारण स्मरणाद अनुमीयन्ते व्युत्थितस्य समुत्थितात. समाधीतून जो जागा झाला पुरुष, त्याच्या स्मरणावरून सिद्ध होतं की समाधीमध्ये वृत्ती होती. त्याचं काय स्मरण आहे? एतावंतम कालम समाहितो भुवम. आत्तापर्यंत मी समाहित होतो, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी माझं चित्त शांत झालेलं होतं, मी आनंदानुभव घेत होतो असं तो म्हणतो. याचा अर्थ त्या आनंदाला उपभोगणारी शांताकार झालेली अशी वृत्ती तिथं मानावी लागते. तो अनुभव त्यानं समाधीत घेतलाय म्हणून तर जागा झाल्यावर स्मरण करतो. अनुभवा वाचून स्मरण होत नसतं, हा नियम आहे. म्हणजे वृत्ती आहे. मग कशी होते? प्रयत्न तर नाही तिथं होत, तरीसुद्धा वृत्ती ब्रह्मात्मैक्याकार कशी काय होते? तर याचं उत्तर दिलं की प्रथमादपि प्रयत्नात. समाधीमध्ये जाण्याच्या अगोदर त्याने जे प्रयत्न केलेत, पुन्हा ते कसे प्रयत्न? अदृष्ट असकृत अभ्यास संस्कार सचिवात, की ज्या प्रयत्नाला अदृष्टाचं साह्य आहे, शुद्ध पुण्य ज्याला आपण म्हटलंय, पाप पुण्य विवर्जित असं निष्काम कर्मजन्य पुण्य, त्याला म्हणायचं शुद्ध पुण्य. तर अशा शुद्ध पुण्याचं साह्य असलेला तो प्रयत्न, असकृत अभ्यास, वारंवार केला गेलेला अभ्यास आणि त्या अभ्यासाचे अंतःकरणावर झालेले संस्कार, या संस्कारांचं साह्य त्या प्रयत्नाला आहे. म्हणून अशा प्रयत्नाच्या द्वारा अगोदरच ते प्रयत्न झालेले असतात. पण जसं त्या कुलाल चक्राला गती दिल्यानंतरही, दंड काढून घेतल्यानंतरही ती गती काही काळ राहते.
त्याप्रमाणे पहिलेच यानं जे जोर लावलाय, प्रयत्न केलेत समाधीसाठी, त्याच प्रयत्नांनी समाधी कालामध्ये सुद्धा त्याच्या अंतःकरणाच्या वृत्तींचा अखंड आत्माकार असाच प्रवाह सुरू राहतो. अन्य आकाराची वृत्ती होतच नाही. समजतंय ना? अशी वृत्तींची अनुवृत्ती समाधी कालामध्ये होत राहते. ब्रह्मात्मैक्याकारच होत राहते. पूर्वीच्याच प्रयत्नाने होते, तिथं त्याला प्रयत्न करण्याची गरज नसते. असा सर्व विषय आपण काल पाहिला. आणि त्याला एक दृष्टांत दिला होता की निवात दीपवत. तर हा दृष्टांत कोणी दिला आहे? असा हा समाधी कोणी सांगितला आहे का आतापर्यंत? कोणाला सांगितला आहे का? तर या संबंधी प्रमाण म्हणून श्रीमद भगवद्गीतेचं या ठिकाणी देत आहेत ग्रंथकार 58व्या श्लोकामध्ये. त्याची अवतरणिका. ननु अयम समाधिही पूर्वाचार्यैः निरूपितः न दृष्टः इति आशंक्य. अहो, असा हा समाधी पूर्वीच्या आचार्यांनी कोणीतरी आपल्या शिष्यांना वगैरे सांगितला आहे असं काही दिसून येत नाही, असं तो बोलतो. कोण? पूर्वपक्षी. काही प्रमाण आहे की नाही याला? तर मग उत्तर देत आहेत, सर्व गुरुणा श्री पुरुषोत्तमेन निरूपितत्वात् मैवम इति आह. सर्व गुरुणाम, सर्व गुरूंचे गुरु, सर्वेषां गुरुणाम गुरुः इथे सर्व गुरु. सर्व गुरूंचाही जो गुरु आहे, बरोबर ना? कोण? भगवान श्रीकृष्ण परमात्मा, की ज्याला जगद्गुरु असं म्हणतात, म्हणून तो सर्व गुरु आहे. बरोबर ना? कृष्णम वंदे जगद्गुरुम. अशा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आणि आतापर्यंत जेवढे काही गुरु होऊन गेले त्या सगळ्या गुरूंचा गुरु कोण आहे? तोच आहे. स पूर्वेशाम अपि गुरुः कालेन अनवच्छेदात, असं एक योगसूत्र आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की परमात्मा ईश्वर हा सर्व गुरूंचा गुरु आहे, कारण गुरूंना बाकीच्या कालपरिच्छेद आहे. कृष्णाला कालपरिच्छेद नाही, देवाला कालपरिच्छेद नाही, म्हणून सर्व गुरूंचा गुरु. नारायणम पद्मभवम वसिष्ठम ही परंपरा अशी आलेली आहे. किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ही एक परंपरा आलेली आहे. म्हणून महाविष्णूंच्या, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, चैतन्य संप्रदायामध्ये मूळ आचार्य कोण आहेत? महाविष्णू आहेत. आणि नाथ संप्रदायामध्ये, म्हणजे माऊलींची नाथ परंपरा आहे, नाथ संप्रदायामध्ये मूळ आचार्य कोण आहेत? महादेव आहेत. म्हणून दोन्हीही ईश्वर स्वरूप तत्व आहे. म्हणून या संप्रदायाचं जे सर्व गुरूंचेही गुरु असणारे जे परमात्मा, त्या पुरुषोत्तमाने, श्री पुरुषोत्तमेन, श्रीमान अशा श्री पुरुषोत्तमाने भगवान श्रीकृष्णांनी आपल्या शिष्याला अर्जुनाला गीतेमध्ये हा समाधी निरूपण केलेला आहे. म्हणून कोणीच सांगितलं नाही असं म्हणू नकोस. कुठं सांगितलंय? कोणत्या शब्दांनी सांगितलंय? त्याचं स्पष्टीकरण पुढच्या श्लोकामध्ये करतायत ग्रंथकार. श्लोक नंबर 58. यथा दीपो निवातस्थ इत्यादिभिरनेकधा भगवान्निममेवार्थ मर्जुनाय न्यरूपयत्. यथा दीपो निवातस्थ इत्यादिभिरनेकधा यथा दीपः निवातस्थः इत्यादिभिः अनेकधा भगवान इममेव अर्थम अर्जुनाय न्यरूपयत्. यथा निवातस्थः दीपः इत्यादिभिः भगवान अनेकधा इमम एव अर्थम अर्जुनाय न्यरूपयत्. यथा, ज्याप्रमाणे निवातस्थः दीपः, वायुरहित किंवा निश्चल असणाऱ्या अशा त्या वायुप्रदेशामध्ये असणारा जो दिवा, तो जसा निश्चल असतो, या शब्दांनी एवढं त्याला अवतरण चिन्ह द्यायचं. यथा निवातस्थः दीप, ह्या गीतेतला वाक्यार्थ आहे. समजतंय ना? हे गीतेतलं एवढं वाक्य आहे. तर इत्यादी बी हे अशा इत्यादी शब्दाने तो पूर्ण श्लोक काय आहे? यथा दीपो
निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युंजतो योगमात्मनः. बरोबर ना. अशा या श्लोकांच्या द्वारा किंवा 6व्या अध्यायामध्ये आणखी शुचौदेशे प्रतिष्ठाप्य इत्यादी पदांनी सगळं घ्या. असं योगाचं वर्णन करणारे अनेक श्लोक आलेले आहेत. बरोबर ना. तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्माद योगी भव अर्जुन. तिथं योगाचं खूप वर्णन केलेलं आहे 6व्या अध्यायात. तर या शब्दांनी या श्लोकांनी भगवान म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा षड्गुण ऐश्वर्य संपन्न म्हणून भगवान अनेक प्रकारांनी 6व्या अध्यायामध्ये इमामेव अर्थम हाच समाधिरूपी अर्थ अर्जुनाय निरूपयत अर्जुनाकरिता म्हणून निरूपण करते झाले. कोण? भगवान कृष्ण परमात्मा. कुणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. कुठे? कोणत्या ग्रंथात? गीतेमध्ये. कोणती गीता? भगवद्गीता. भगवद्गीतेतील कोणता अध्याय? 6वा अध्याय. 6व्या अध्यायातील सुरुवात कोणती श्लोक? कोणता श्लोक? यथा दीपो निवातस्थो इत्यादी श्लोकांच्या द्वारा भगवंतानी हाच समाधीरूपी अर्थ किंवा समाधीचा अर्थ 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलेला आहे. टीका. यथा दीपः निवातस्थः न इंगते सोपमा स्मृता इत्यादीभिः श्लोकैः अनेकधा नाना प्रकारेण भगवान म्हणजे ज्ञानेश्वर्यादी संपन्नः इमामेव अर्थ म्हणजे निर्विकल्प समाधी रूपम अर्थम अर्जुनाय शिष्याय न्यरूपयत निरूपितवान. यथा दीपो निवातस्थो निंगते सोपमा स्मृता. ज्याप्रमाणे वायुरहित प्रदेशामध्ये ठेवलेला दिवा न इंगते विचलित होत नाही, चंचल होत नाही, हलत नाही, कंपायमान होत नाही, सा स्मृता सा उपमा स्मृता. योगिनः यतचित्तस्य सा उपमा स्मृता. यतचित्त जो आहे प्रयत्न केलेला जो पुरुष आहे योगी आहे त्या योग्याच्या चित्ताला या समाधीरूपी वृत्तीकरिता समाधीसुद्धा एक वृत्तीच आहे ना. बरोबर ना. या समाधीरूपी वृत्तीकरिता अशा प्रकारची उपमा कृष्णाने दिलेली आहे. इत्यादीभिः श्लोकही इत्यादी श्लोकांच्या द्वारा अनेकदा म्हणजे नाना प्रकाराने भगवान म्हणजे ज्ञानेश्वर्यादी संपन्न. ऐका. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती तेथ म्हणून तो भगवंतु असा भगवान परमात्मा. इममेव म्हणजे हाच म्हणजे निर्विकल्प समाधीरूपी हा अर्थ अर्जुनाय शिष्याय आपल्या अर्जुन रूपी शिष्याकरिता म्हणून निरूपयत निरूपितवान निरूपण करता झाला असा याचा अर्थ आहे. निर्विकल्प म्हणजे निर्गतः विकल्पः यस्मात् सह निर्विकल्पः समाधी म्हणजे ज्या समाधीमध्ये कोणता ध्यान ध्येय असा विकल्प राहिला नाही याला म्हणायचं निर्विकल्प समाधी. अर्जुनाकरिता सांगितलेलं आहे 6व्या अध्यायामध्ये कृष्णाने. अस्य समाधे हे अवांतर फलमाह. आता प्रमाण सांगितलं कारण लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी ही म्हणून प्रमाण पाहिजे की नाही. तर गीतेचं प्रमाण दिलं. गीतेला माऊलींनी शास्त्रराज म्हटलेलं आहे. शास्त्रानाम राजा. गीता कशी आहे? सर्व शास्त्रांचा राजा असं म्हटलेलं आहे. हा वेदार्थ सागरू असं म्हटलेलं आहे. जया निद्रिताचा घोरू तो प्रत्यक्ष सर्वेश्वरू स्वये अनुवादला. परमात्म्याने स्वतः आपल्या मुखाने सांगितलेली ही भगवद्गीता आहे. सर्व शास्त्रकारांना प्रमाण आहे. जगामध्ये जेवढे दर्शनं झाले आजपर्यंत जेवढे संप्रदाय झाले जेवढ्या परंपरा असतील ते सगळे भगवद्गीतेला मानतात. भले आपापल्या बुद्धीनं अर्थ लावत असतील पण गीतेला मात्र सगळे मानतात असा याचा अर्थ आहे. म्हणून गीतेचं प्रमाण या ठिकाणी दिलं आहे. गीतेचं प्रमाण दिलं की पुन्हा नाही अजून एखादं प्रमाण असं कोणी विचारित नाही. हे शेवटचं प्रमाण. आता दुसरं प्रमाण द्यायची गरज नाही. असं प्रमाणभूत शास्त्र म्हणजे भगवद्गीता आहे असा त्याचा अर्थ आहे. बाप ग्रंथ गीता. पुढं जिये वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. वेदामध्ये जे प्रतिपाद्य देवता आहे ना वेद प्रतिपाद्या वेदानं ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे ज्या ब्रह्मतत्वाचं ते ब्रह्मतत्व म्हणजे साक्षात कृष्ण परमात्मा आहे. आणि तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेचा वक्ता झाला आहे. भाव असा सांगायचा आहे की वेदांनी ज्याचं वर्णन करावं तो गीतेत वर्णन करतोय.
म्हणून गीता श्रेष्ठ आहे. बाप 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 रे बाप असं म्हणतात माऊली. अशा गीतेचं प्रमाण दिलं. आता ठीक आहे, या समाधीला काही फल आहे की नाही? उगं लागली समाधी, जागा झाला, एवढंच. याचं फल काय आहे? तर या समाधीचा अगोदर अवांतर फल सांगतायत, नंतर मग मुख्य फल सांगणारच आहेत पुढे. पण कारण मुख्य फल म्हणजे मोक्षप्राप्ती आहे, पण अवांतर फलही आहे त्याला. फलाचे 2 प्रकार, अवांतर फल आणि परमफल. फल म्हणजे प्रयोजन, मग अवांतर प्रयोजन, मुख्य प्रयोजन असं आपण बोलतो ना. फल म्हणजेच प्रयोजन. जसं आपण एखाद्या पंक्तीला जेवायला गेल्यानंतर तिथं 2 फलं असतात, एक अवांतर फल आणि दुसरं मुख्य प्रयोजन असतं. एक 2 असतात. ते कोणतं असतं काय ते आपल्यातच ठेवायचं, सांगायचं नाही कोणाला. हे पारिभाषिक अर्थ असतात, आपल्यातच ठेवायचे ते. समजलं? तर बघा आता समाधीचं अवांतर फल सांगतायत, म्हणजे गौण फल असा अर्थ. अनादा विह संसारे संचिता कर्मकोटयः अनेन विलयं यान्ति शुद्धो धर्मो विवर्धते. अनादा विह संसारे अनादौ इह संसारे संचिताः कर्मकोटयः अनेन विलयं यान्ति शुद्धः धर्मः विवर्धते. इह अनादौ संसारे संचिताः कर्मकोटयः अनेन विलयं यान्ति शुद्धः धर्माच विवर्धते. 2 फलं सांगतायत. अनादौ इह संसारे, या अनादी कालापासून आपल्याकडे प्रवृत्त झालेल्या संसारामध्ये मध्ये, हा संसार आपल्या मागे कधीपासून लागलाय माहिती आहे का? अनादी कालापासून मागे लागलेला हा संसार आहे. तर या संसारामध्ये आपण कितीतरी जन्म घेतलेत, बरोबर ना? कधी मनुष्य होऊन जन्माला आलो, कधी पशु पक्षी होऊन आलो, कधी देवता इंद्रादिक पण झालो असू शकतो. मागचं काय सांगता येत नाही, कारण इंद्र सुद्धा पुन्हा कोणत्या योनीला जाईल सांगता येत नाही, नंतर त्याचं पुण्य संपल्यावर. असं आपण मागे अनेक असे जन्म भोगत आलोय. मग जेव्हा जेव्हा आपण जन्माला आलो, मनुष्य म्हणून आलो वगैरे, तर तिथं आपण जे काही कर्म केलेत त्या कर्माची पाप पुण्य निर्माण झालीत, आणि ते आपल्या सूक्ष्म देहाच्या म्हणजे अंतःकरणाच्या आश्रयाने राहतात. कोण? पाप आणि पुण्य अंतःकरणरूपी उपादान कारणामध्ये ते राहतात. आणि त्याला मग संचित म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? संचित. आणि मग त्याच्यातलं थोडं 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 आपल्याला भोगायला येतं, त्याला म्हटलं जातं प्रारब्ध. आणि हे प्रारब्ध करत कर्माची फलं, पापपुण्याची सुखदुःखाची फलं या जन्मात आता आपण भोगतोय. तर हे भोगत असताना पुन्हा आणखी आपण काही अभिमानाच्या अहंकाराच्या बुद्धीनं कर्म करतो, त्याची पुन्हा आणखी फलं उत्पन्न होतात आणि ते पुन्हा संचितामध्ये तयार जाऊन बसतात. बरोबर ना? संचित म्हणजे काय? आत्तापर्यंत मागे हजारो लाखो करोडो कल्पावधी जन्मांमध्ये आपण जे कर्म केले पापपुण्यात्मक, ते सगळे जमा असतात, चुकत नाही कोणालाच. मागे 1000 जन्मापूर्वी केलेलं एखादं कर्म ते आता भोगायला आलेलं असतं. आता वाटतं आपल्याला मी तर चांगला आहे, मी तर माळकरी आहे, मी तर वारकरी आहे, मला कसं काय दुःख झालं, देवाला काही कामच नाही की काय, माझ्याच मागं बरं दुःख देतोय सगळे. आणि पाप करणारी बघा हे लोक सगळे कसे आनंद भोगायलेत, मस्त खुश आहेत, आनंदी आहेत, श्रीमंत झालेत, मोठे झालेत, त्यांना काही नाही, आणि आम्ही परमार्थ करतो, आमच्याच मागं दुःख लागलं. असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा हा श्लोक आठवायचा. अनादाविह संसारे संचिताः. संचित म्हणजे गोळा करून ठेवलीत आपण भरपूर. जसं धान्याची राशी असते की नाही, पूर्वीच्या काळामध्ये ते कणकी वगैरे होत्या, त्याच्यामध्ये ते सगळं धान्य ज्वारी वगैरे गहू टाकायचं
त्याला खालून एक छिद्र पाडलेलं असायचं, लागेल तेवढं आपलं पोतभर किंवा टोपलंभर काढायचं, दळून आणायचं, खायचं, संपलं की पुन्हा दुसरं काढायचं, बरोबर. आणि त्याच मोठ्या त्या कणिकमधून सुद्धा काही पावडर वगैरे लावून दुसऱ्या वर्षी पुढच्या वर्षी पुन्हा पेरण्यासाठी बी म्हणून पण ठेवायचं, समजतंय ना. आणि ते पुन्हा तसं दुसरं पेरलं, ते आणलं, पुन्हा टाकलं त्याच्यामध्ये, असं संचित गोळा करू आपण भरपूर ठेवलेलं आहे. आणि थोडं थोडं भोगायला येतं आता ह्या जन्मामध्ये प्रारब्धाच्या रूपाने, सुखदुःखाच्या रूपाने. तर असे जे अनंत जन्मामध्ये आपण संचित कर्म केलेत, कर्म कोटयः, करोडो कर्म केलेत वेगवेगळ्या प्रकारचे, कधी पुण्य कर्म, कधी पाप कर्म, कधी पाप पुण्यात्मक कर्म, कधी पापाच्या नावाखाली पुण्य झालं तर कधी पुण्याच्या नावाखाली पाप झालं. असे सुद्धा काही कर्म आहेत वेगवेगळे, बरोबर. दिसायला दिसतं पुण्य, पण होतं पाप. पुण्यकरिता होय पाप. अशी सुद्धा बरीचशी परमार्थामध्ये पाप आहेत की ती वर पुण्याचं सोंग असतं, आतमध्ये पाप असतं. असे अनेक प्रकारचे करोडो कर्म आहेत. अनेन विलयम यान्ति, ही सगळी संचित कर्म या निर्विकल्प समाधीच्या द्वारा विलयाला जातात. यांचा काय होतो, पूर्णपणे नाश होऊन जातो, भोगायला शिल्लक राहत नाही. पण आपल्या संचित कर्माचा नाश करण्याचं सामर्थ्य फक्त ब्रह्मात्मैक्य साक्षात्कारातच आहे. आणि तो ब्रह्मात्मैक्याचा साक्षात्कार या वेदांताच्या निर्विकल्प समाधीमध्ये होतो, समजतंय ना. हा काही योगाचा समाधी नाही आहे केवळ आत्मसाक्षात्कार झालेला. हा निर्विकल्प समाधी वेदांताचा आहे, पंचदशीमध्ये सांगितलेला आहे. हा वेदांत शास्त्राचा आहे, समजतंय ना. केवळ योगशास्त्राचा समाधी वेगळा, तिथं आत्मसाक्षात्कार आहे, पण आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान नसतं योगशास्त्राच्या त्या योग्याला. तिथं आत्मसाक्षात्कार आहे, इथं ब्रह्मात्मैक्य साक्षात्कार आहे. इथलं ध्यान ब्रह्मात्मैक्याकार झालेलं, इथली निर्विकल्प समाधी, इथलं निदिध्यासन सगळं ब्रह्मात्मैक्याला धरून आहे. त्यामुळे या समाधीमध्ये त्याला ब्रह्मात्मैक्याचा साक्षात्कार झालेला असतो. आणि मग शास्त्र सांगतं, ज्या क्षणी तुम्हाला ब्रह्मात्मैक्याचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार होतो त्यावेळेला तुमचं संचित कर्म नष्ट होतं. पुढं मंत्र आपला श्लोक दिलेला आहे, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. हा ज्ञानाग्नी आहे, ज्ञान म्हणजे साक्षात्कार. आणि तो निर्विकल्प समाधीमध्ये हा दृढ साक्षात्कार त्याला झालेला असतो. म्हणून संचित कर्माचा पूर्णपणे नाश होतो आणि शुद्ध धर्म वाढतो, असा याचा अर्थ आहे. जेणेकरून त्याला ब्रह्मात्मैक्य साक्षात्कार होईल अशा प्रकारचं शुद्ध पुण्य त्याचं वाढतं, असा याचा अर्थ आहे. अनादौ स्पष्टम इह अस्मिन् संसारे संचिताः संपादिताः. या संसारामध्ये आपण अनंत काळापूर्वी पासून आतापर्यंत संपादन केलेले, मिळवलेले कर्म कोटयः, कर्मणाम पुण्य पुण्यलक्षणानाम कोटयः इति उपलक्षणम अपरिमितानि कर्माणि इत्यर्थः. म्हणजे आतापर्यंत आपण पुण्य पाप या रूपाने जे काही कर्म केलेत, कोटयः म्हणजे करोडो, पण करोड हे सुद्धा उपलक्षण आहे. 1 कोटीच कर्म असं नाही, त्याच्यापेक्षा आणखी भरपूर अपरिमित, त्यांचं मोजमाप करता येत नाही एवढी कर्म आपण केलेली आहे. सहज चलता चलता पायाखाली मुंगी मरते, आपल्या माहिती तरी होतं का आपल्याला, पण त्याचं फल भोगावंच लागतं, असा अर्थ आहे. अनेन समाधीना विलयम यान्ति विनश्यन्ति. या समाधीच्या द्वारा ही सगळी संचित कर्म विलयाला जातात, नष्ट होतात. काय प्रमाण यासाठी, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे इति श्रुते. हे एक श्रुती आहे उपनिषदामध्ये, मला वाटतंय मुंडक श्रुती आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, भिद्यते हृदय ग्रंथीश्छिद्यन्ते सर्व संशयाः. हा पूर्वार्ध आहे. भिद्यते हृदय ग्रंथी तस्मिन् दृष्टे परावरे. परावर परमात्म्याचं यथार्थ दर्शन झालं, साक्षात्कार झाला, मग काय होतं, हृदय ग्रंथी, हृदयामध्ये जी विपरीत ज्ञानाची गाठ होती, भ्रमज्ञान होता आतापर्यंत, जगाला सत्य समजणं, स्वतःला देह समजणं, या हृदय ग्रंथीचा भेद होतो, गाठ सुटते, संदेहाच्या सुटल्या गाठी. त्यानंतर सर्व संशयाः छिद्यन्ते, सर्व संशय नष्ट होतात. क्षीयन्ते चास्य कर्माणि, सगळ्या प्रकारची त्याची संचित कर्म नष्ट होऊन जातात. तस्मिन् दृष्टे परावरे इति श्रुते. अशी श्रुती याला प्रमाण आहे. म्हणजे हे सांगायचं आहे की या ज्ञानामध्ये त्याला
परावर परमात्म्याचं दर्शन झालेलं आहे, हा समाधी आहे. हा बरोबर ना. इथं सांगितलेला समाधी हा आहे की या समाधीमध्ये त्याला परावराचं दर्शन झालेलं आहे, परमात्म्याचं ऐक्याचं दर्शन झालेलं आहे, म्हणून त्याचे सगळे संचित कर्म नष्ट होतात. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी इति स्मृतेश्च. त्याचप्रमाणे स्मृती म्हणजे भगवद्गीता, याला स्मृती म्हणतात. पण भगवद्गीतेचंही प्रमाण आहे काय पूर्वार्थाचा, यथै धांसो समिद्धोग्निर्भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. यथा ए धांसी, ज्याप्रमाणे ते लाकडं काष्ट इंधन वगैरे अग्नीमध्ये टाकल्यानंतर ते काय होतं, भस्मसात होतं, त्याप्रमाणे ज्ञानाग्नी एकदा अंतःकरणामध्ये प्रकट झाला, ब्रह्मात्मैक्य ज्ञान, तर त्या ज्ञानाग्नीने सगळी पाप नष्ट होतात. ज्ञानाग्नीने पापे जळते हे ज्याचे आज्ञा, माऊलींचं वर्णन करताना. शुद्ध धर्म सविलास अविद्या निवर्तक साक्षात्कार साधनभूत धर्म विवर्धते स्पष्टम. कार्यासह अविद्यारूपी कारणाचं निवर्तन नाश करण्याला साधन कोण आहे, साक्षात्कार आणि ब्रह्मात्मैक्य साक्षात्कार. आणि या ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराला उत्पन्न होण्यासाठी प्रकट होण्यासाठी साधनभूत असणारा जो धर्म आहे, साह्यभूत असणारा शुद्ध पुण्यरूपी धर्म, तो या निर्विकल्प समाधीच्या द्वारा वाढतो, असा याचा अर्थ आहे. समजलं. म्हणजे पुण्य वाढतं, निष्काम पुण्य म्हणजे शुद्ध पुण्य, की जेणेकरून ब्रह्मात्मैक्य साक्षात्कारच झाला पाहिजे, कार्यासह कारणाची निवृत्तीच झाली पाहिजे, बंध निवृत्तच झाला पाहिजे, मोक्ष प्राप्तच झाला पाहिजे. याकरिता साधनभूत असणारं जे शुद्ध पुण्य आहे त्याला अदृष्ट म्हणतात, शुद्ध पुण्य म्हणतात, शुद्ध धर्म म्हणतात. तो या निर्विकल्प समाधीच्या द्वारा वाढतो, असा याचा अर्थ आहे. समाधीत त्याला साक्षात्कार होतो ब्रह्मात्मैक्याचा, पण पुन्हा जाग झाल्यावर तो सगळं काय करतो, फक्त स्मरण करतो, मी सुखानं आपलं ते झोपलोच म्हणतो. तो काय करतो, सुखानं होतो असं म्हणतो, मी समाहित होतो असं म्हणतो. पण त्याला जाग झाल्याच्या नंतर पुन्हा कळालं पाहिजे की समाधीमध्ये मी जे ब्रह्मात्मैक्य अनुभवलं ते काय समाधीपुरतं होतं का, नाही, तर जागृतीमध्ये आल्यावरही मी ब्रह्मच आहे. आता मी किती व्यवहार करू द्या, काही करू द्या, समाधी नकाय लागू द्या मला, तरीसुद्धा मी ब्रह्मच आहे, असा दृढ साक्षात्कार जाग झाल्यावर पण त्याला होणं आवश्यक आहे की नाही. तर मग जागृतीमध्ये आल्यानंतरही त्याला अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा दृढ साक्षात्कार होण्याला कारणीभूत त्याला शुद्ध पुण्य पाहिजे. म्हणजे वारंवार समाधीमध्ये जाऊन तो अनुभव घेऊन येतो, पुन्हा समाधीत जातो, अनुभव घेऊन येतो, आणि ब्रह्मात्मैक्याचा साक्षात्कार त्याला समाधीमध्ये अनुभवायला मिळतो, गोडी लागते, आणि पुन्हा पुन्हा त्यानं मग असा अभ्यास करून समाधीचा त्याला ब्रह्मात्मैक्याचा अनुभव यायला लागतो. पुन्हा जागा झाल्यावरही म्हणतो की अरे हे ब्रह्मात्मैक्य समाधीपुरतं थोडंच मर्यादित आहे, हे काय परिच्छिन्न आहे का, एखाद्या अवस्थेमध्ये प्राप्त होतं, याला कुठली अवस्था नाही, जागृतीमध्ये सुद्धा मी असाच आहे, मग ह्याला ज्ञान समाधी प्राप्त होते. समजतंय ना. अशा प्रकारे हा समाधीच त्याला शुद्ध पुण्य देतो, आणि शुद्ध पुण्याच्या द्वारा जागृतीमध्ये आल्यावरही त्याला मग मी ब्रह्म आहे असाच बोध राहतो, असाच अनुभव राहतो, असा त्याचा अर्थ आहे. याकरिता पुण्य लागतं, ते पुण्य या समाधीनेच त्याला प्राप्त होतं. काही यज्ञ यागादी करायची त्याला आता गरज नसते. तत्र किम प्रमाणम इति अतः. शुद्ध धर्म वाढतो, शुद्ध पुण्य वाढतं समाधीच्या द्वारा, याविषयी काय प्रमाण आहे असं पूर्वपक्षीने विचारलं. तर इति अतः आह उत्तर ग्रंथकार देत आहेत. बघा, पूर्वाचार्यांचं एक प्रमाण म्हणून या ठिकाणी श्लोक दिला. धर्ममेघमिमं प्राहुस् समाधिं योगवित्तमाः वर्षत्येष यतो धर्मा मृतधारा सहस्रशः. धर्ममेघ धर्ममेघमिमं प्राहुः समाधिं योगवित्तमाः वर्षति एषः यतः धर्मामृतधाराः सहस्रशः.
योगवित्तमाः इमं समाधिं धर्ममेघं प्राहुः यतः एषः धर्मामृतधाराः सहस्रशः वर्षति। योगवित्तमाः योगवित् सु श्रेष्ठाः इति योगवित्तमाः। योगवित्तम म्हणजे काय? योगवेत्यांमध्ये जे सर्वश्रेष्ठ आहेत असे, ज्यांना योग म्हणजे काय, समाधी म्हणजे काय वगैरे माहिती आहे, असे योगवेत्ते सर्वश्रेष्ठ ते इमं समाधीम धर्ममेघम प्राहु, या निर्विकल्प समाधीला धर्ममेघ म्हणतात. त्यांनी एक नाव दिलं या समाधीला. काय नाव दिलं? धर्ममेघ. म्हणजे धर्मामृत धारा हा वर्षते. खालीच म्हटलंय. का धर्ममेघ म्हणायचं समाधीला? या हा धर्मरूपी एक मेघ आहे असं का म्हणतात? यतः कारण की एषः हा निर्विकल्प समाधी धर्मामृत धारा हा धर्मरूपी अमृताच्या धारांचा सहस्रशः वर्षते, हजारो लाखो करोडो धारांचा वर्षाव करतं. कशाच्या? अमृताच्या धारांचा. शुद्ध पुण्यरूपी अमृताच्या धारांचा वर्षाव करतो. कोण? हा निर्विकल्प समाधी धर्मामृत धारा वर्षतात. म्हणून या समाधीला धर्ममेघ म्हटलेलं आहे. योगवेत्यांनी हे प्रमाण दिलं. टीका बघा. योगवित्तमाः अतिशयेन योगज्ञाः ब्रह्मसाक्षात्कारवन्तः इति यावत्. बघा याला टीका म्हणतात. योगवित्तमाः म्हणजे काय? अतिशयेन योगज्ञाः, अतिशय योगाला जाणणारे, सर्वांमध्ये श्रेष्ठ योग जाणणारे असे कोण असतात? मग ब्रह्मसाक्षात्कारवन्तः, ब्रह्माचा ज्यांना अपरोक्ष साक्षात्कार झाला आहे असे जे ब्रह्मज्ञानी महात्मे, आणि पुन्हा योगामध्ये सुद्धा प्रवीण आहेत. काही कसं आहे, काहींना ब्रह्मात्मैक्य ज्ञान होतं पण समाधीचा अभ्यास नसतो, त्यामुळे समाधी लागत नाही. व्यवहारशील असतात ते, कारण प्रत्येक ज्ञानी वेगळा असू शकतो, बरोबर ना. काही ज्ञानी व्यवहारशील असतात, काही समाधीमध्ये राहतात. असं म्हटलं ना, त्या सर्वैते ज्ञानिनः समाः कृष्णो भोगी शुकस्त्यागी राज्ञो जनकराघवो वसिष्ठः कर्मकर्ता च सर्वैते ज्ञानिनः समाः. कृष्ण परमात्मा ज्ञानीच आहे की नाही, पण 16,108 आहेत, मोठा संसार आहे, म्हणून कृष्णो भोगी असं म्हटलं. आता भोगोनी ब्रह्मचारी, कारण ब्रह्मज्ञानी आहे तो. कृष्णो भोगी शुकस त्यागी, शुकाचार्य त्यागी आहेत, ते त्यांना तेच ब्रह्मज्ञान झालंय, पण त्यांचं जीवन कसं? त्यागी आहे. विषय जिनोनी जन्मले शुकादिक जे दादुले असे आहेत ते. राज्ञव जनक राघव, जनक राजा, राघव म्हणजे रामप्रभू, हे तर राजे आहेत, पण हे सगळे ब्रह्मज्ञानीच होते. बरं, वसिष्ठ कर्म करताचे, वसिष्ठांना ज्ञान झालेलंच आहे, पण ते सतत अग्निहोत्र करीत राहतात. वेद विहित कर्म वगैरे पौरोहित्य कर्म रामप्रभूंच्या दरबारामध्ये करीत राहतात. कोण? वसिष्ठ ऋषी. सगळ्यांचं कर्म वेगळं आहे की नाही, पण सगळे ब्रह्मज्ञानी मात्र आहेत. ज्ञान सर्वांचं एकच आहे असा अर्थ. सर्वैते ज्ञानिनः समाः, ज्ञानाच्या अंगाने हे सगळे समानच आहेत, यांच्यामध्ये भेद नाही असा याचा अर्थ आहे. तसं ब्रह्मज्ञान ज्यांना झालं ते काही व्यवहारामध्ये राहतात आणि काही समाधीमध्ये राहतात, निर्विकल्प समाधी मग्न राहतात. इथं कुणाचं वर्णन आहे? हे अतिशयेन योगज्ञाः योगवित्तमाः, हे ब्रह्मज्ञानी तर आहेतच, पण हे निर्विकल्प समाधी पण प्राप्त झालेले आहेत असा याचा अर्थ आहे. समजतंय ना? ब्रह्मसाक्षात्कारवन्तः इमं निर्विकल्प समाधीम, या निर्विकल्प समाधीरूपी समाधीला धर्ममेघम प्राहुः स्पष्टम, याला धर्ममेघ असं म्हणतात असा याचा अर्थ आहे. तदुपपादयति, का म्हणतात त्याचं प्रतिपादन करतायत. कारण की यतः कारणात एषः समाधीः, ज्या कारणाने की हा समाधी धर्मामृतधारा धर्मलक्षणामृतधारा सहस्रशः वर्षते, धर्मरूपी अमृताच्या धारा हजारो वर्षाव करतो. म्हणून या निर्विकल्प समाधीला त्या योगवेत्यांनी धर्ममेघ असं म्हटलेलं आहे. क्षणमेकम आस्थाय ऋतुशतस्यापि इति श्रुतेः अतः धर्ममेघम प्राहुः इति पूर्वेण अन्वयः. एक श्रुतीचं प्रमाण दिलंय. क्षणमेकम आस्थाय, या समाधीमध्ये एक क्षणभरही राहून, किती काल? एक क्षण, त्यांना फक्त हा निर्विकल्प समाधी प्राप्त झाला. क्षणम एकम आस्थाय, एक क्षणभर या समाधीमध्ये राहून काय होतं मग त्यांना? ऋतुशतस्यापि,
इथं ऋतू शब्दाचा आपलं क्रतू शब्द असा शब्द आहे. काहींच्या ह्याच्यामध्ये ऋतू आहे ना, इथं क्रतू असं पाहिजे. क्रतू शब्दाचा अर्थ आहे यज्ञ. क्रतू शतस्यापी म्हणजे काय? शत म्हणजे 100. 100 यज्ञ केल्यानंतरही जे पुण्य होणार नाही, अश्वमेधादी यज्ञ ते सुद्धा. कारण सर्व यज्ञामध्ये अश्वमेधांना परम पुण्यम असा श्लोक आहे. अश्वमेधापेक्षा मोठं पुण्य कोणताही यज्ञ देऊ शकत नाही. पण अशा प्रकारचे 100 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य या योगी पुरुषाला निर्विकल्प समाधीमध्ये एका क्षणात प्राप्त होतं. समजतंय ना? म्हणजे मग बघा, 100 यज्ञ करत बसण्यापेक्षा एक समाधी प्राप्त जर झाला तर त्याच्यापेक्षा अधिक पुण्य प्राप्त होतं त्याला. ते पण शुद्ध पुण्य, ते तरी पुन्हा सकाम पुण्य आहे. अश्वमेध वगैरे, ज्योतिष्ठम याग वगैरे हे काय स्वर्गाला कारणीभूत ठरणारं पुण्य आहे. हे पुण्य तर ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराला कारण ठरणार आहे, मोक्षाला कारण ठरणार आहे. म्हणून असं म्हटलंय की क्षणम एकमास्थाय क्रतुशतस्यापी, 100 यज्ञ केल्यानंतर जे पुण्य होतं त्याच्याही पेक्षा अधिक पुण्य एक क्षणभर समाधी प्राप्त झाल्याच्या नंतर होतं. इति श्रुते हे अशी श्रुती आहे. म्हणून ते धर्म योगवेत्ते पुरुष या निर्विकल्प समाधीला धर्ममेघ असं म्हणतात. म्हणजे धर्ममेघ असल्यामुळं हा शुद्ध पुण्यरूपी धर्माचा वर्षाव करणारा समाधी आहे असा याचा अर्थ. पूर्वपक्षी म्हणाला होता की तत्र किम प्रमाणम, या निर्विकल्प समाधीने पुण्य प्राप्त होतं ते शुद्ध पुण्य होतं. याला काय प्रमाण आहे? कारण अश्वमेधादी यज्ञ केले की पुण्य प्राप्त होतं या आम्हाला माहिती आहे. पण हा समाधी प्राप्त झाल्यावर पुण्य प्राप्त होतं. यानं काय असं पुण्य प्राप्त केलंय? इथं काही कर्म केलं नाही, सत्कर्म नाही, काय नाही, सदाचार नाही, पुण्य कसं काय होतं? याविषयी हे प्रमाण दिलं. बाबा, तू ते अश्वमेधादी 100 यज्ञ करून तुला जे मिळत नाही ते पुण्य या समाधीच्या क्षणमात्र कालामध्ये प्राप्त होतं. पण एवढंच आहे की हा समाधी लागायला 100 यज्ञ करूनही लागत नाही. इति श्रुते हे अतः, म्हणून धर्ममेघम प्राहुरिती पूर्वेण अन्वय, म्हणून त्याला धर्ममेघ असं म्हणतात. असा अन्वय करायचा. इदानीम समाधे हे परम प्रयोजनम आह. आता समाधीचं खरं मुख्य प्रयोजन काय आहे ते ग्रंथकार सांगताय. मुख्य प्रयोजनच नको आहे ना कुणाला, त्यामुळं असं होतंय. समाधीचं मुख्य प्रयोजन काय? मोक्ष प्राप्ती. कशी होते बघा आता. श्लोक नंबर 61. अमुना वासना जाले निःशेषं प्रविलापिते समूलोन्मूलिते पुण्य पापाख्ये कर्म संचये. अमुना वासना जाले निःशेषं प्रविलापिते समूलोन्मूलिते पुण्य पापाख्ये कर्म संचये. अमुना वासना जाले निःशेषं प्रविलापिते समूल उन्मूलिते पुण्य पापाख्ये कर्म संचये. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी अन्वय आहे. युग्म आहे 2 श्लोकाचं. बघा, अगोदर याचा अर्थ घेऊ. अमुना वासना जाले निःशेषं प्रविलापिते सती. अमुना म्हणजे या समाधीच्या द्वारा आपल्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारच्या ज्या वासना आहेत, कर्तृत्वाच्या, भोक्तृत्वाच्या, या संपूर्ण वासना समूहाचा निःशेष प्रविलाप झाला असता संपूर्ण वासनांचा क्षय होतो. कारण समाधी लागला, निर्विकल्प समाधीमध्ये गेला. आता अभ्यास करून करून समाधीचे संस्कार वाढलेत आणि पुन्हा संचित कर्माचा नाश झालेला आहे. त्यामुळं पुण्य पाप हे नष्ट होतं आणि आपल्या अंतःकरणातील द्वैताच्या वासना ह्या सुद्धा पूर्णपणे नष्ट होतात. आणि मग पुण्य पापाखे कर्म संचये, पुण्य पाप नावाचा जो कर्मसंचय आहे म्हणजे संचित कर्म, समूल उन्मूलिते, त्या संचित कर्माचाही समूळ म्हणजे पूर्णपणे नाश झाला असता, उन्मूलन झालं असता आणखी काय होतं ते पुढच्या श्लोकामध्ये त्याचं फल सांगणार आहेत. याचे टीका. अमुना समाधीना वासना जाले अहंकार ममकार कर्तृत्वादी अभिमान हेतुभूते ज्ञान
ज्ञानविरुद्धे संस्कार समूहे निःशेषम यथा भवति तथा प्रविलापिते विनाशिते पुण्यपापाख्ये कर्मसञ्चये समूल उन्मूलिते सति मूलसहितं यथा भवति तथा उन्मूलिते उद्धृते विनाशिते इति यावत्. अमुना या समाधीच्या द्वारा वासना जाल, संपूर्ण वासनांचा जाळ म्हणजे समूह, अहंकार ममकार म्हणजे हा देह मी आहे, हे माझे आहेत, यांच्यामुळे पुन्हा मग कर्तृत्व मी हे केलं आणि यांचा अभिमान हेतुभूते, या सगळ्याला पुन्हा कारण असणारे ज्ञानविरुद्धे, ज्ञानाच्या विरुद्ध असलेले असे जे संस्कार आहेत, हा संपूर्ण संस्कार समूह निःशेषम यथा भवति तथा प्रविलापिते विनाशिते, जेणेकरून निःशेष यांचा नाश होईल. निःशेष म्हणजे काही शेष न राहणं, काही शिल्लक न राहणं, असा निःशेष पूर्णपणे जेणेकरून नाश होईल अशा प्रकारचा यांचा नाश होऊन जातो. आणि पुन्हा अजून काय होतं, पुण्य पाप नावाचं जे कर्मसंचय संचित कर्म आहेत त्यांचा सुद्धा समूल उन्मूलित आहे, कारणासह त्यांचाही पूर्णपणे नाश जेणेकरून होईल अशा प्रकारचा त्यांचा आत्यंतिक नाश झाला असता. आणखी काय होतं मग, हे तर काय निवृत्ती झाली, फक्त अनिष्ट निवृत्ती झाली या श्लोकामध्ये सांगितलं. काय काय निवृत्त झालं, संस्कार समूह द्वैताचे, अभिमान अहंकाराला कारणीभूत, अज्ञानाला कारणीभूत, ज्ञान उत्पन्न न व्हायला कारणीभूत जे संस्कार होते द्वैताचे ते संपूर्ण नष्ट झाले. अजून काय झालं, संचित कर्मातील पाप पुण्य नष्ट झाले, हे अनिष्ट निवृत्ती झाले. इष्टप्राप्ती काय होते समाधीने अजून ह्या, तर पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत ग्रंथकार. फलितम आह वाक्यम प्रतिबद्धम सत प्राक् परोक्षावभासिते करामलकवद्बोध मपरोक्षं प्रसूयते. वाक्यम प्रतिबद्धं सत् प्राक् परोक्षावभासिते करामलकवद्बोध मपरोक्षं प्रसूयते. वाक्यम प्रतिबद्धं सत् प्राक् परोक्षावभासिते करामलकवद्बोध मपरोक्षं प्रसूयते. वाक्यम प्रतिबद्धं सत् प्राक् परोक्षावभासिते करामलकवद्बोध मपरोक्षं प्रसूयते. वाक्यम अप्रतिबद्धं सत् प्राक् परोक्षावभासिते करामलकवत् बोधम अपरोक्षं प्रसूयते. वाक्यम अप्रतिबद्धं सत् प्राक् परोक्षावभासिते करामलकवत् अपरोक्षं बोधम प्रसूयते. वाक्यम तत्वमस्यादी महावाक्य, इकडे लक्ष द्या, आता राहू द्या ते. वाक्यम म्हणजे कोणते वाक्य घ्यायचे, महावाक्य तत्वमस्यादी. अप्रतिबद्धम सत, त्याला आता कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध राहत नाही ब्रह्मज्ञान उत्पन्न करून द्यायला. अगोदर थोडा प्रतिबंध होत होता, पुन्हा पुन्हा विपरीत भावना होत होती, लक्षात घ्या बरं. ज्याला ब्रह्मज्ञानाचं करून, महावाक्यांचं श्रवण करून सुद्धा मी ब्रह्म आहे हे कळून सुद्धा पुन्हा पुन्हा वाटतं मी देह आहे, बरोबर ना. पुन्हा पुन्हा वाटतं की हे सगळं माझं आहे, पुन्हा पुन्हा जगत मिथ्या आहे ऐकूनही जगत सत्य आहे असं वाटायला लागतं. याला म्हणायचं विपरीत भावना, बरोबर ना. असा विपर्याय म्हणायचं याला. असा विपर्याय जर पुन्हा पुन्हा होत असेल, बघा खरं बोललो, असा विपर्याय जर पुन्हा पुन्हा होत असेल तर त्यानं काय केलं पाहिजे, निधिध्यासन करावं. निधिध्यासन करूनही भागलं नाही तर निधिध्यासनाचीच परिपक्व अवस्था समाधी ती सुद्धा प्राप्त करावी. कुणी करावी हे समन्वयित बरं वेदांताच्या. इथं फार अडकून धरतात लोक, समाधीच मिळवली पाहिजे का, मग त्याशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही का वगैरे. हे काय सगळ्यांनाच सांगितलंय असं नाही. ज्याला तत्वमसी महावाक्याचं श्रवण करूनही विपरीत भावना व्हायला लागली, गुरु म्हणतात निधिध्यासन कर. एखाद्याचं निधिध्यासनामध्ये काम भागून जातं, त्याला आता पुन्हा समाधीपर्यंत जायची गरज पडत नाही, त्याला ब्रह्मज्ञान होऊन जातं. पण एखादा एवढा महाभाग असतो की त्याला निधिध्यासन करूनही त्याला पुन्हा पुन्हा वाटतं की मी देह आहे, ब्रह्मज्ञानाची दृढता होत नाही. मग गुरु म्हणतात निधिध्यासनच करीत राहा, समाधी लागेपर्यंत करीत राहा. मग समाधीत कळेल तुला मी ब्रह्मरूप कसा आहे. समाधीत तो अनुभव घेऊन जेव्हा येशील ना, मग तुला कळेल, बरोबर ना. जसं आपण म्हणतो ना, वारीत येऊन बघा, एकदा अनुभव घेऊन बघा, मग तुम्ही दरवर्षीच येणार. तसं समाधीत एकदा जाऊन बघ ब्रह्मात्मैक्याचा अनुभव काय असतो ते. आणि मग तो साधक वारंवार विपरीत भावना असल्यामुळं बरं
वारंवार समाधीचा अभ्यास करतो 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 त्याला समाधी लागते, बरोबर ना. आणि मग त्याला अनुभव येतो. तो अनुभव घेऊन पुन्हा जागृतीमध्ये आला की मग गुरुजना म्हणतो आज मी ब्रह्मात्मैक्य रूप झालो होतो. वारंवार पुन्हा समाधीचा अभ्यास करतो आणि मग त्याच पूर्वी ऐकलेल्या तत्वमसी महावाक्यांचा जो प्रतिबंध होता विपरीत भावना रूपी, तो प्रतिबंध दूर झाला. म्हणून म्हटलंय वाक्यम अप्रतिबद्धम. याचा अर्थ आहे आता वाक्याला काही प्रतिबंध राहिला नाही. जसं अग्नी आहे तर त्यानं दाह केला पाहिजे की नाही, पण मध्ये जर चंद्रकांत मणी ठेवला तो दाह करतो का? करीत नाही. कोण? अग्नी. दाह करतो का? मग नाही करत. का नाही करत? मध्ये प्रतिबंध आला. कुणाचा? चंद्रकांत मण्याचा, बरोबर ना. मग जर चंद्रकांत मणी बाजूला केला, आता अग्नीत पाय टाका बरं म्हणाव, आता दाह करेल की नाही? आता का त्या अग्नीमध्ये नवीन शक्ती आली का? का पहिलीच होते? पहिलीच दाहकता शक्ती होते, पण त्या मण्यामुळे ती प्रतिबद्ध झाली होती आणि तो मणी काढल्यामुळे आता अप्रतिबद्ध झाली आणि पुन्हा आपला मूळचाच दाहकता नावाचा धर्म त्याने प्रकट केला. तसं तत्वमसी महावाक्य पूर्वीच ऐकलं होतं, पण विपरीत भावना पुन्हा पुन्हा होत होते. हा प्रतिबंध आलता मध्ये, म्हणून त्याला अपरोक्ष साक्षात्कार होत नव्हता, हे कार्य होत नव्हतं महावाक्याचं. मग समाधीचा अभ्यास करून करून झालं असं, संचित कर्म गेलं, वासना गेल्या समाधीच्या अभ्यासामुळे. आता वाक्य अप्रतिबद्ध झालं. वासना गेल्यामुळे द्वैताचे संस्कार गेले ना, म्हणजे विपरीत भावना रूपी जी आहे, भावना म्हणजेच संस्कार, विपरीत संस्कार होते द्वैताचे, ते गेले समाधीच्या अभ्यासामुळे. आणि विपरीत भावना गेल्यामुळे आता त्या महावाक्याला आपलं फल अपरोक्ष साक्षात्कार करून देण्याकरिता प्रतिबंध मध्ये राहिला नाही. हा प्रतिबंध मधला समाधीने काढला आणि समाधीने हा प्रतिबंध काढल्यामुळे अप्रतिबद्ध झालेलं हे महावाक्य प्राक परोक्ष अवभासिते, ज्या ब्रह्मतत्वाचं अगोदर त्याला परोक्ष ज्ञान झालं होतं, अपरोक्ष होईच ना गेलं, दृढ अपरोक्ष होतच नव्हतं मध्ये प्रतिबंध असल्यामुळं. आता प्रतिबंध दूर झाला असल्यामुळे होतं असं करामल कवत, हातावरच्या आवळ्याप्रमाणे. तसं माऊली म्हणतात ना, करतळावरे वाटोळा डोल तू देखी जे आवळा, करतळे आवळे तैसा हरी. आपल्या करतला मलक, आपल्या हाताच्या तळभागावर ज्याप्रमाणे आवळा ठेवावा तो असा पुन्हा डोलावा, त्याचं चारी बाजूनी ज्ञान होतं. त्याप्रमाणे त्याच्याही पेक्षा अधिक स्पष्ट या महात्म्याला आता त्या करामलकाप्रमाणे आवळ्याप्रमाणे आपल्याच दृढ आत्मस्वरूपाचं ब्रह्मरूपाने अपरोक्ष दर्शन होतं. अपरोक्षम बोधम प्रसूयते, त्याला अपरोक्ष बोध प्राप्त होतो. हे सगळं कशामुळं घडलं? या समाधीमुळं घडलं. म्हणून समाधीचं मुख्य फल आहे ब्रह्मात्मैक्य साक्षात्कार. वाक्यम तत्वमस्यादि वाक्यम अप्रतिबद्धम सत कर्मवासनाभ्याम प्रतिबंधरहितम सत प्राक परोक्षावभासिते पूर्वम परोक्षतया प्रकाशिते तत्वे करामलकवत करस्थित अमलक गोचरम इव अपरोक्षम अपरोक्षतया तत्वावभासन समर्थम बोधम ज्ञानम प्रसूयते जनयती. हा समाधी काय करतो आता बघा. तत्वमस्यादि महावाक्य अप्रतिबद्ध होतं. कशाने? कर्म आणि वासनांचा त्याला प्रतिबंध होता पहिला, अनेक प्रकारचे संचित कर्म वगैरे आणि त्याचे पुन्हा द्वैताचे संस्कार, त्यामुळे त्याला अपरोक्ष साक्षात्कार होत नव्हता. महावाक्य ऐकूनही मध्ये प्रतिबंध होता हा कर्म आणि वासनांचा. तर समाधीने कर्म आणि वासनांचा हा संस्कार आपलं जे प्रतिबंध मधला दूर केला. त्यामुळे ज्या तत्वाचं पूर्वी परोक्ष ज्ञान झालं होतं त्याच तत्वाचं आता करतला अमलकवत त्याला अपरोक्ष ज्ञान होतं. इथं अमलक म्हटलंय ना, करतल अमलक, याचे दोन अर्थ होतात. अमलक शब्दाचा अर्थ एक आवळा असा आहे आणि अमलक शब्दाचा दुसरा अर्थ आहे पाणी, शुद्ध पाणी, शुद्ध जल. शुद्ध गंगाजल जर आपण असं हातावर घेतलं तिथं मल आहे का कोणता? करतल म्हणजे करतळावर, बरोबर, तळ हातावर आपण घेतलं. काय घेतलं? अमलक. अमलक शब्दाचा अर्थ आहे न मलम यत्र तद अमलकम जलम. अमलक शब्दाचा काय अर्थ होतो? अमलक म्हणजे जल, शुद्ध पाणी. शुद्ध पाणी हातावर घ्या, ते पाणी दिसतं आणि पाण्याच्या आरपार मधून तळ हातही दिसतो. आवळा घेतला तर ज्या बाजूला आपण आहोत ती बाजू आवळ्याची दिसेल, पण
आपली दृष्टी जिथं जात नाही ती खालची बाजू, पलीकडची बाजू दिसणार नाही. म्हणून तळहातावरच्या आवळ्याप्रमाणे असं जे म्हटलं जातं, त्याच्याही पुढचा भाव काही महात्म्यांनी सांगितला, तळहातावरच्या पाण्याप्रमाणे. आणि ते पाणी पुन्हा शुद्ध, तळहातावरील शुद्ध जलाप्रमाणे त्याला अपरोक्ष साक्षात्कार होतो, असा त्याचा अर्थ आहे. हे सगळं समाधीमुळे त्याला प्राप्त होतं. हे समाधीचा मुख्य फल. इदानीम परोक्ष ज्ञानस्य फलम आह. आता यानंतर त्याला परोक्ष ज्ञान झालेलंच आहे ना अगोदर, त्या परोक्ष ज्ञानाचं फल काय आहे ते ग्रंथकार सांगतायत. परोक्ष ज्ञान म्हणजे काय, की जे ब्रह्म आहे एवढं ज्ञान करून देतं. जीवाचं स्वरूप काय, ब्रह्माचं स्वरूप काय, स्वरूपावबोधकम, जीव ब्रह्म स्वरूप बोधकम वाक्यम अवांतर वाक्यम. अवांतर वाक्याने जे ज्ञान होतं त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. ब्रह्म आहे एवढं कळणं म्हणजे परोक्ष ज्ञान. एवढं कळलं तर काय होईल म्हटले, सांगतात बघा. परोक्षम ब्रह्म विज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम बुद्धिपूर्वकृतं पापम कृत्स्नं दहति वह्निवत्. परोक्षं ब्रह्म विज्ञानम परोक्षम ब्रह्म विज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम बुद्धिपूर्वकृतं पापम कृत्स्नं दहति वह्निवत्. देशिकपूर्वकम शाब्दम परोक्षम ब्रह्म विज्ञानम बुद्धिपूर्वकृतं कृत्स्नं पापम वह्निवत् दहति. देशिकपूर्वकम शाब्दम परोक्षम ब्रह्म विज्ञानम. परोक्ष ब्रह्मज्ञान कसं होतं, देशिकपूर्वक म्हणजे गुरूंच्या मुखातूनच झालं पाहिजे. देशिक म्हणजे गुरु, उपदेशिक उपदेश करणारे गुरु. पूर्वक म्हणजे सद्गुरूंच्या मुखातून ते वाक्य ऐकूनच परोक्ष ज्ञान होत असतं, असं झालेलं परोक्ष ज्ञान. अजून कसं शाब्दम, शाब्दम शब्दाचा अर्थ शब्द प्रमाणाने झालेलं, बरोबर ना. वेदातील शास्त्रातील वाक्य ऐकून, अवांतर वाक्य ऐकून झालेलं परोक्षम ब्रह्म विज्ञानम. परोक्ष असं ब्रह्माचं ज्ञान काय करतं ते, बुद्धिपूर्वकृतम आपण बुद्धिपूर्वक केलेले, जाणून बुजून केलेले, कृत्स्नं पापम सगळी पाप वह्निवत् दहती अग्निप्रमाणे जाळून टाकतं. आपण कधी कधी कळूनही पाप करतो, माहिती आहे हे केलं म्हणजे पाप होईल, तरीसुद्धा आपण आपल्या आसक्तीपोटी, मोहापोटी, लोभापोटी पाप करतो. धृतराष्ट्र होतो, धृतराष्ट्राला माहिती होतं हे माझं पाप आहे, हा माझा मोह आहे, पुत्राच्या मोहापोटी मी हे चूक करतोय, हा अधर्म आहे. पण तरीसुद्धा माहिती असूनही, बरं सांगणारे गुरु उपलब्धच होते समोर, सांगत होते समजावून, पण तरीसुद्धा धृतराष्ट्र ऐकला नाही. शेवटी युद्ध झालं, महाभारत झालं, पूर्ण मरावं लागलं सगळ्यांना. इथपर्यंत मोह आपल्याला घेऊन जातो, कुळाचा नाश होण्यासाठी सुद्धा कारण ठरतो. कोण, मोह, आसक्ती, बुद्धिपूर्वक केलेले हे पाप आहे, असं त्याचा अर्थ. हे धृतराष्ट्र दुसरा कोणी नाही, आपणच आहे. आपल्याच अंतःकरणाची वृत्ती आहे. आपल्याला माहिती असतं हे केलं म्हणजे पाप होईल, काही माहिती नाही असं नाही. तंबाखू खाण्याला विचारा बरं, तंबाखू खाणं बरोबर की चूक, तो म्हणतो चूक आहे, पण खाल्ल्याशिवाय राहत नाही. हे जाऊ द्या, दारू पिणाऱ्या मनुष्याला विचारा हे पाप आहे की पुण्य, तो म्हणतो पाप आहे, महापाप आहे म्हणतो. कधीच पिऊ नये कोणी दारू, पण तोच पितो, पिल्याशिवाय राहत नाही. काहीतरी कारण सांगतो, पण पिल्याशिवाय राहत नाही. याला म्हणायचं बुद्धिपूर्वक केलेली पाप. पण अशी पाप सुद्धा संपतात, नष्ट होतात, आणि ते सामर्थ्य फक्त एकातच आहे. कशात, परोक्ष ज्ञान. ब्रह्माचं परोक्ष ज्ञान झालं ना की मग हे सगळी पाप निवृत्त होतात. अशी ब्रह्मज्ञानाची केलेली ही स्तुती आहे, बरोबर ना. ही स्तुती कशासाठी केली, साधकांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रवृत्त व्हावं. बाबा आतापर्यंत तुम्ही किती पाप केले असतील, हे निवृत्त करायचेत ना, किमान परोक्ष ज्ञान तर मिळवा अगोदर. परोक्ष ज्ञानाने तुमच्या सर्व पापाची निवृत्ती होऊन जाईल, असं म्हणतात. म्हणजे ही स्तुती कशासाठी आहे, प्रवृत्तीसाठी आहे. याला अर्थवाद म्हटलेलं आहे. अर्थवाद म्हणजे प्रवृत्तीसाठी केलेली एखादी स्तुती, पण हे चुकीचंच आहे असंही नाही, यथार्थ आहे.
देशिकपूर्वकं गुरुमुखाल लब्धम शाब्दम तत्वमस्यादि आगमजन्यम परोक्षम ब्रह्म विज्ञानम बुद्धिपूर्वक कृतम ज्ञानपूर्वकम यथाभूत तथा कृतम कृत्स्नम समस्तम पापम वन्यवत दहती. गुरुमुखातून प्राप्त झालेलं आहे. शाब्दम म्हणजे तत्वमस्यादी, आगमजन्यम तत्वमसी वगैरे हे पण त्यानं ऐकलेलं आहे. महावाक्य पण ऐकलंय, अवांतर वाक्य पण ऐकलेत. ह्या संपूर्ण केवल वाक्यापासून उत्पन्न होणारं परोक्ष ब्रह्मज्ञान बुद्धिपूर्वक केलेल्या म्हणजे ज्ञानपूर्वकम यथा भवती तथा कृतम, ज्ञान जाणून बुजून ज्ञान असूनही जी पाप केलीत ती सगळी समस्त पाप त्या अग्निप्रमाणे हे परोक्ष ज्ञान जाळून टाकतं, असा याचा अर्थ आहे. विद्यारण्य मुनी पंचदशिकार यांचं मत असं आहे की केवल वाक्यापासून परोक्ष ज्ञान होतं. विचारसागरामध्ये गेलं बघ, काहींचं मत असं आहे केवल वाक्य, महावाक्य असो नाही तर अवांतर वाक्य असो, कोणतं ज्ञान होतं? परोक्ष ज्ञान होतं. ते इथं आलेलं आहे. तत्वमस्यादी आगमजन्यम, तत्वमसी ऐकलं, महावाक्य पण ऐकलंय, अवांतर वाक्य ऐकलेत, पण कोणतं ज्ञान झालं? परोक्षम ब्रह्मविज्ञानम, परोक्ष ज्ञानच झालं. मग अपरोक्ष कशाने होतं? विचाराने होतं. निधिध्यासन रूपी विचार किंवा विचार रूप दुसरं श्रवण, पुन्हा मनन, निधिध्यासन, पुन्हा सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी, हे सगळं करा. गरज असेल ते करा. विचार रूप श्रवण केलं, काम भागलं, मनन करायची गरज नाही. मननापर्यंत जायची गरज पडली, मनन करा. मनन करूनच काम भागलं ठीक आहे, पुढं निधिध्यासन करू नका. पण मनन करूनही काम भागलं नाही तर निधिध्यासन करा. निधिध्यासन करा, झालं ज्ञान तर ठीकच आहे, नाही झालं का पुन्हा समाधीचा अभ्यास करा. असं सगळं विद्यारण्य स्वामी कृपाळूपणाने सांगतात, असा याचा अर्थ आहे. आता अपरोक्ष ज्ञानाचं फल काय आहे ते सांगतायत. विचाराने काय झालं? पुन्हा अपरोक्ष ज्ञान झालं, किंवा हा अभ्यास करून विचाररूप श्रवण करून वगैरे निधिध्यासन करून समाधी प्राप्त करून काय झालं? अपरोक्ष ज्ञान झालं. तर अपरोक्ष ज्ञानाचं फल काय आहे ते ग्रंथकार सांगतायत पुढच्या श्लोकातून. अपरोक्षात्मविज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम संसार कारणाज्ञान तमसश्चंड भास्करः. अपरोक्षात्मविज्ञानम अपरोक्ष आत्मविज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम संसार कारण अज्ञान तमसः चंड भास्करः. शाब्दम देशिकपूर्वकम, शाब्दम म्हणजे तत्वमस्यादी महावाक्यापासून झालेलं, देशिकपूर्वकम म्हणजे श्री गुरूंच्या मुखातून आल्यानंतरच प्राप्त होणारं. अपरोक्ष आत्मविज्ञानम, आत्मस्वरूपाचं ब्रह्मत्वाने झालेलं अपरोक्ष ज्ञान काय करतं? संसार कारण अज्ञान तमसः, संसाराला कारण जे अज्ञानरूपी तम आहे, अज्ञानरूपी अंधकार, कशाला कारण आहे? संसाराला कारण. तर संसाराला कारण, जन्ममरण रूपी संसाराला कारण असणारं जे अज्ञानरूपी तम म्हणजे अंधकार, ह्या अंधकार निवृत्त करणारा चंड भास्कर हा म्हणजे अत्यंत प्रचंड, दुपारी 12 वाजता ज्याप्रमाणे सूर्य प्रखर किरणांनी युक्त असतो त्याप्रमाणे प्रचंड अशा प्रकारचा ताप देणारा भास्कर सूर्य म्हणजे हे ब्रह्मज्ञान आहे, अपरोक्ष ज्ञान आहे. त्यामुळे काय होईल? पूर्ण अज्ञानरूपी अंधकाराची निवृत्ती होते, असा याचा अर्थ आहे. समजलं ना? अज्ञानाचा पूर्णपणे अंधकार निवृत्त करायचा असेल तर हे अपरोक्ष ब्रह्मज्ञान रूपी चंड भास्कर, प्रचंड असा प्रकाश देणारा भास्कर सूर्य, ज्ञान सूर्य, तया चित सूर्या श्री निवृत्ती ज्ञानोबराय म्हणतात. आमचे गुरु म्हणजे कोण आहेत? चित सूर्य आहेत. काय करतात? मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता. अद्वयाब्जिनीचा विकास करणारे आणि संसार मावळवून टाकणारे, विश्वाचा भास मावळवून टाकणारे आमचे श्रीगुरु म्हणजे सूर्य आहेत, हे ज्ञान सूर्य आहेत, असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे हे अपरोक्ष ज्ञान म्हणजे श्रीगुरूंचं स्वरूपच असतं, असा त्याचा अर्थ आहे. शाब्दम देशिकपूर्वकम व्याख्यातम, शाब्दम आणि देशिकपूर्वकम याची व्याख्या मागच्या श्लोकावरच केली म्हणतात. शाब्दम म्हणजे
तत्वमस्यादी महावाक्यापासून मिळणारं. शब्दे भव शाब्दम देशिकपूर्वकम म्हणजे श्री गुरूंच्या पूर्वकच झालेलं. अपरोक्ष आत्मविज्ञानम अपरोक्षस्य आत्मनः विज्ञानम संशय विपर्यय रहितम यज्ञानम. संशय विपर्यय रहित झालेलं असं आपल्या अपरोक्ष आत्म्याचं ब्रह्मरूपाने झालेलं दृढ ज्ञान. तत् ते संसार कारण अज्ञान तमसः म्हणजे संसाराला कारण असणारं जे यद अज्ञानम असते, जे अज्ञान आहे, तदेव तमः तेच एक आपल्या जीवनातील अंधकार आहे. तस्य त्या अंधकाराच्या निवृत्तीचं चंडभास्कर हा मध्यान्हकालीन सूर्य हा मध्यान्ह काळातला सूर्य म्हणजे हे ब्रह्मज्ञान आहे. बाह्यतमसः चंडभास्करः इव अज्ञानतमसः निवर्तकः इत्यर्थः. ज्याप्रमाणे बाहेरचा अंधार रात्रीतला अंधार निवृत्त करण्यासाठी हा बाहेरचा सूर्य भौतिक सूर्य लागतो, त्याप्रमाणे अंतःकरणातील अज्ञानाचा अंधकार निवृत्त करण्यासाठी अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञान रूपी दीप प्रज्वलित झाला पाहिजे. ज्ञानदीप लावू जगे याकरिता अंतःकरणातला अज्ञान अंधकार निवृत्त करण्याकरिता संत महात्म्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे असा याचा अर्थ आहे. तुकोबाराय म्हणतात दीप उजळला घटी, आमच्या अंतःकरण रूपी घटामध्ये हा ज्ञानदीप उजळला प्रकट झाला आणि त्यामुळं सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी आणि मग त्यामुळं झालं असं धवळले जगदाकार अंधार तो निरसला अशी अनुभूती प्राप्त झाली. ग्रंथाभ्यास फलमाह या ग्रंथाचा अभ्यास केला. ग्रंथ म्हणजे हे पहिलं प्रकरण असा अर्थ. या पहिल्या प्रकरणाचा जर पूर्ण अभ्यास आपण वारंवार केला, एकदा ऐकून सोडायचं असं नाही. अभ्यास म्हणजे काय? पुन्हा पुन्हा करणे म्हणजे अभ्यास. ऐकलं, श्रवण केलं, पुन्हा घरी जाऊन त्याचं मनन करावं, चिंतन करावं, काही शंका असली तर पुन्हा विचारावी आणि ही साधना करत 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 यावं. शब्दस्पर्शादयो वेद्या तिथून आलोय आपण. ज्ञान एकच आहे, ते ज्ञान स्वयंप्रकाश आहे, ते ज्ञान आनंद रूप आहे. आत्मा असा सच्चिदानंद रूप आहे, युक्तीने सिद्ध झालं, बरोबर ना. पुन्हा असा आत्मा महावाक्यांनी सांगितलेला आहे की तो ब्रह्मरूप आहे. मग महावाक्य म्हणजे काय? त्या महावाक्यांनी होणारं ज्ञान कसं? पुन्हा हा आत्मा 3 देहाहून पंचकोशाहून वेगळा, बरोबर. कसा? ते 3 देह कोणते, पंचकोश कोणते, त्यांच्याहून आत्मा वेगळा कसा? पुन्हा हा आत्मा ब्रह्मरूप आहे त्याकरता महावाक्य पाहिजे. महावाक्यात भागत्याग लक्षणा केली पाहिजे. ते सविकल्प की निर्विकल्प तेही पाहिलं, शंका घ्यायची नाही. नंतर मग काय सांगितलं की हे सगळे तिथं आध्यासिक आहेत, कल्पित आहेत, मिथ्या आहेत, हे सर्व धर्म. मग काय होतं? तत्वमसी महावाक्याने ज्ञान होतं. कसं होतं? तत् शब्दाचा अर्थ सांगितला, त्वम पदाचा अर्थ सांगितला वगैरे, भागत्याग लक्षणा सांगितले आणि मग याद्वारा त्याला हळूहळू हळू ब्रह्मज्ञान होतं. नाही झालं एकदा ऐकून तर श्रवण करा, विचाररूप श्रवण करा. विचाररूप श्रवण म्हणजे काय, पुन्हा मनन म्हणजे काय, निधिध्यासन म्हणजे काय, ते भागलं नाही तर पुन्हा समाधी सांगितली, समाधी करा. समाधीचं पुन्हा फल सांगितलं. इथपर्यंत सगळं आलो, सगळा प्रतिबंध निवृत्त झाला महावाक्यांचा आणि आता मग त्याला दृढ ब्रह्मात्मैक्य ज्ञान झालं. संचित कर्माचा नाश झाला, संस्कार निवृत्त झाले द्वैताचे, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त झालं आणि त्याचा पूर्ण जन्ममरणरूपी संसार निवृत्त झाला. हा ज्ञान सूर्य प्रकट झाला, उदयाला आला अंतःकरण. हे सगळं पुन्हा 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 असा अभ्यासायचं, ध्यानात घ्यायचं आणि मग काय होईल त्याचं फल या ठिकाणी ग्रंथकार सांगतायत शेवटच्या श्लोकामध्ये. इत्थं तत्त्वविवेकं विधाय विधिवन् मनस्समाधाय विगलितसंसृतिबन्धः प्राप्नोति परं पदं नरो न चिरात्. इत्थं तत्त्वविवेकं विधाय विधिवन्मनस्समाधाय विगलितसंसृतिबन्धः प्राप्नोति परं पदं नरो न चिरात्. इत्थं तत्त्वविवेकं विधाय विधिवन्मनस्समाधाय विगलितसंसृतिबन्धः प्राप्नोति परं पदं नरो न चिरात्. इत्थं तत्त्वविवेकं विधाय
विधिवन्मनस्समाधाय विगलितसंसृतिबन्धः प्राप्नोति परं पदं नरो न चिरात्। इत्थं तत्त्वविवेकं विधाय विधिवत् मनः समाधाय विगलितसंसृतिबन्धः प्राप्नोति परं पदं नरः न चिरात्। नरः मनुष्य इत्थम अशा प्रकारे तत्वविवेकम विधाय हा ब्रह्मात्मैक्यरूपी तत्वाचा विवेक करून या प्रकरणाच्या आधारे विधिवत मनः समाधाय या प्रकरणात सांगितलेल्या विधीने नियमाने आपलं मन ब्रह्मात्मैक्यामध्येच समाहित करून स्थिर करून विगलित संस्कृतीबंध सन संपूर्ण प्रकारचा संसाराचा हा बंध निवृत्त करून परमपदम नरः न चिरात प्राप्नोती। तो मनुष्य तो साधक त्या परमपदाला तात्काळ प्राप्त करतो, न चिरात वेळेने नाही, क्रमाने नाही, हळूहळू नाही, तर असं अपरोक्ष ब्रह्मज्ञान ज्ञानसूर्य प्रकट झाल्याच्या नंतर तत्काल न चिरात म्हणजे तत्काल परमपदम प्राप्नोती। परमपद म्हणजे ब्रह्मास्वरूपाला तो प्राप्त होतो, असं याचं फल आहे। नरः इत्थम उक्तेन प्रकारेण तत्वविवेकं तत्वस्य ब्रह्मात्मैकत्व लक्षणस्य विवेकं कोशपंचकात् विवेचनं विधाय कृत्वा तस्मिन् तत्वे विधिवत शास्त्रोक्त प्रकारेण मनः समाधाय स्थिरीकृत्य विगलित संस्कृतिबन्धः अपरोक्ष ज्ञानेन निवृत्त संसार बन्धः सन् परम पदम निरतिशय आनंद रूपम मोक्षम न चिरात अविलंबेन प्राप्नोति सत्य ज्ञानानंद लक्षणं ब्रह्मैव भवति इत्यर्थः। इत्थम नरः मनुष्य हाच खरा नर आहे। नर का म्हटलं इथं? हाच खरा नर आहे जो परमपदम प्राप्नोति परमपदाला प्राप्त करून घेतो, असा अभ्यास करतो, चिंतन करतो, तो साधक रूपी तोच खरा नर आहे। बाकीचे सगळे काय आहेत मग? अनरच आहे। महाराज म्हणले वानर आहे। बाकीचे काय आहेत? सगळे वा रे वा अशा प्रकारचे नर, बरोबर? वानर हा खरा नर आहे। नरः इत्थम उक्तेन प्रकारेण वर सांगितलेल्या या ग्रंथातील प्रकाराने तत्वविवेकम तत्वस्य ब्रह्मात्मैकत्व लक्षणस्य ब्रह्मात्मैक्य या लक्षणाचं तत्व या तत्वाचा विवेकम विवेक करून म्हणजे कोश पंचकात विवेचनम पंचकोशाहून आत्मा वेगळा आहे अशा प्रकारचं विवेचन करून विधाय म्हणजे कृत्वा तस्मिन्स तत्वे त्या ब्रह्मात्मैक्य रूपी तत्वाच्या ठिकाणी विधिवत विधीप्रमाणे म्हणजे शास्त्रोक्त प्रकारेण शास्त्रात सांगितलेल्या या प्रकाराने मनः समाधाय स्थिरीकृत्य मन या ब्रह्मात्मैक्यामध्येच स्थिर करून विगलित संस्कृतिबंधः पूर्णपणे अपरोक्ष ज्ञानाच्या द्वारा निवृत्त संसार बंधः संपूर्ण संसाराचा बंध निवृत्त होऊन मग तो साधक परमपदम की जे परमपद कसं आहे? निरतिशय आनंद रूप आहे, मोक्ष रूप आहे असं परमपद त्या पदाला यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम अशा परमपदाला न चिरात म्हणजे अविलंबेन विलंब न लागता लवकरात लवकर ताबडतोब लगेच तत्काल असा अर्थ प्राप्नोती प्राप्त करतो म्हणजे सत्य ज्ञानानंद लक्षणं ब्रह्मैव भवति। सत्य ज्ञान आनंद स्वरूप जे ब्रह्म आहे तद्रूप हा होतो ब्रह्मैव सन ब्रह्माप्येते ब्रह्मविद ब्रह्मैव भवति। ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो, स्वतः साक्षात ते ब्रह्मच आहे, ते चालते ज्ञानाचे बिंब। हे मग आपलंच वर्णन आहे, समजताय ना? हे कोणाचं वर्णन होईल? मग आपलंच वर्णन होईल। अशा त्या परमपदाला प्राप्त होतो म्हणजे परमपद ब्रह्मरूप तो महात्मा होतो, असं या प्रकरणाच्या अभ्यासाचं फल आहे। म्हणजे केवळ अभ्यास करणं वाचणं परीक्षेपुरतं तर मग हे फल नाही, बरोबर ना? परीक्षेपुरतं केलं तर मग मार्क जे मिळतील तेच फल, दुसरं फल नाही। हे आपल्या मोक्षासाठी ग्रंथ निर्माण झालेले आहेत आणि म्हणून सद्गुरु जोग महाराजांनी संस्थेत ठेवलेत। किमान परीक्षेच्या निमित्तानं तरी यांनी पाहावेत, अभ्यास करावा म्हणून ठेवलेत। परीक्षार्थीच होण्यासाठी नाही, केवळ परीक्षार्थी व्हायचं नाही, मोक्षार्थी व्हायचं। मला मोक्ष पाहिजे अशी इच्छा अंतःकरणामध्ये असावी खऱ्या अर्थाने। तर याकरिता असं आपण या ग्रंथाचं प्रकरणाचं पूर्ण चिंतन करावं। हा ग्रंथ किंवा हे प्रकरण म्हणजे मोक्षप्राप्तीचं एक स्वतंत्र साधन आहे। आता पुढचं प्रकरण म्हणजे दुसरं साधन,
महाभूताचा विवेक करा आणि मग मोक्ष प्राप्ती करा, तिथं वेगळा विवेक आहे. पण इथं पंचकोशाचा विवेक, 3 शरीराचा विवेक, आत्मतत्वाचा विवेक करून त्याला ब्रह्मात्मैक्य स्वरूपापर्यंत जाता येतं, मोक्ष प्राप्त करता येतो. हा एक स्वतंत्र ब्रह्मोक्षाचा मार्ग, एक साधन या प्रकरणामध्ये आचार्यांनी सांगितलं. आता यानंतर पुढचं प्रकरण आहे त्याचा अभ्यास आपण करूया. याची हे बघा, पुष्पिका इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद भारती तीर्थ विद्यारण्य मुनिवर्य किंकरेण रामकृष्णाख्य विदुषा विरचिता तत्वविवेक व्याख्या समाप्ता. अशा प्रकारे श्रीमंत अशा परमहंस परिव्राजकाचार्य अशा श्रीमान भारती तीर्थ आणि श्री विद्यारण्य मुनिवर्य यांचे किंकर असणारे, यांचे शिष्य असणारे जे रामकृष्ण या नावाचे विद्वान त्यांनी विरचित निर्माण केलेली ही तत्वविवेक या प्रकरणाची व्याख्या या ठिकाणी समाप्त झाली. इथे श्री पंचदश्याम प्रत्येक तत्वविवेक, पंचदशीतील पहिलं प्रत्येक तत्वविवेक नावाचं हे प्रकरण समाप्त या ठिकाणी झालं. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्. हरये नमः. अथ पंचमहाभूत विवेकः. द्वितीयं प्रकरणं सदद्वैतं श्रुतं यत्तत् पंचभूत विवेकतः बोद्धुं शक्यं ततो भूत पंचकं प्रविविच्यते. बाकीचा विषय उद्या. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.